गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माँ फातिमा शेख आणि भारतातल्या सर्व महामानवांना माझं कोटी-कोटी आजच्या बांद्रा पूर्व इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्व आयोजकांचं हार्दिक अभिनंदन। विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मुंबईचे लढवय्ये नेते माननीय कैलास जयस्वालजी, कार्याध्यक्ष अय्याजभाई, महिला महाराष्ट्र महासचिव करुणाताई, माननीय वाघमारे जी, आशीष भाई, मैं सबका नाम नहीं ले पाती हूँ। अच्छा, हिंदी में बात करूँ या मराठी में? पहले बताइए। थोड़ा मिक्स करें दोनों, थोड़ा मिक्स रहे। हाँ, मंचावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना क्रांतिकारी जय भीम। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर झाली। आमचे मोरिया भाई यांनी मला सरप्राईज दिलं की या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही अशाच प्रकारे व्हायला पाहिजे। त्यांनी संविधान दिलं, एवढंच नाही तर आपली उद्देशिका वाचून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। अतिशय छान उपक्रम राबवला गेला आणि असा उपक्रम प्रत्येक कार्यक्रमात आपण इथून पुढे केल्याशिवाय राबवूया। इथे काही मुद्दे मी मांडणार आहे, कारण भाषण आपल्याला करायचं नाही। पहिला मुद्दा हा आहे, एक महत्त्वाचा मुद्दा की आता आपण रोज सोशल मीडियावर बघतोय की 21 ऑगस्ट भारत बंद हे जाहिरात चालू आहे, परंतु बंधू आणि भगिनींनो, आपण आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते आहोत। जोपर्यंत आपला नेता अपने लिया जो संविधान की प्रतिज्ञा हमने पढ़ी है, बस ज्यादा कुछ नहीं कहूंगी। यही चाहूंगी कि आज के बाद जो भी कार्यकर्ता सम्मेलन या एएसपी का कोई भी प्रोग्राम हो, यह संकल्प चलाया जाए। मन्नत, पत्थर पर सिंदूर पोतकर उसे तेल में डुबोकर जिसे समझ लिया जाता है देवता, वह असल में होता है पत्थर। मन्नत मांगते काटते बकरा, करे हलाल चढ़ावा चढ़ावे। पत्थरों पर पुत्र का जन्म होने पर यदि पत्थर पूजने से मिलते बच्चे, तो फिर व्यर्थ है नर नारी क्यों रचते हैं शादी। सावित्रीबाई फुले।